आज ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार आहे। ठाकरे बंधूंचा एकत्रित विजयी मेळावा आज असणार आहे। मुंबईतील वरळी डोमवर ही ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। त्रिभाषेबाबतचा GR सरकारने रद्द केल्यानंतर हा मेळावा आयोजित करण्यात आलाय। सकाळी 10 वाजता वरळीत या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। राज उद्धव ठाकरे या निमित्ताने आज एकाच व्यासपीठावर संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे। मुंबईतील वरळी डोम इथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य असा एकत्रित मेळावा होणार आहे। या मेळाव्याची जय्यत अशी तयारी देखील सुरू आहे। तर या विजयी मेळाव्याचं एकंदरीतच स्वरूप कसं असणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर विजयी मेळाव्यापूर्वी ठाकरे बंधूंच्या आगमनापासून भाषणापर्यंतची प्रत्येक गोष्टीची रंगीत तालीम काल केली गेली आहे। मेळाव्यात केवळ ठाकरे बंधूंची भाषणे होणार आहेत, तर इतर पक्षांचे अध्यक्ष असल्यास केवळ पक्षाध्यक्षांचीच भाषणं होतील। व्यासपीठावर फक्त पक्षाध्यक्षांनाच स्थान दिलं जाणार आहे। इतर सर्व नेते हे व्यासपीठासमोर बसणार आहेत। आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अमित ठाकरे देखील व्यासपीठाच्या खालीच बसतील। सर्व नेत्यांचा सन्मान केला जाईल अशी आसन व्यवस्था त्या ठिकाणी असणार आहे। तर विजयी मेळाव्याचा केंद्रबिंदू मात्र ठाकरे बंधूच राहतील। मुंबईत शक्य तिथं LED स्क्रीन लावले जाणार आहेत। कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण त्यामुळे लोकांना पाहता येणार। गर्दीचं नियोजन देखील मेळाव्यातील दोन्ही पक्षांची संयुक्त जबाबदारी असणार आहे। तर दोन्ही पक्षांमधील नेत्यांच्या विशेष टीम तयार करून जबाबदारीचं वाटप केलं जाईल। वरळी डोम मध्ये गर्दी झाल्यास डोमच्या गॅलरी देखील कार्यकर्त्यांसाठी खुल्या केल्या जाणार आहेत। तर वरळी डोम परिसरात मोकळ्या जागेत अतिरिक्त शेड टाकून बैठक व्यवस्था केली जाणार आहे। बॅनरबाजी, पोस्टर, घोषणाबाजीतून एकमेकांना डिवचलं जाणार नाही याची पूर्णतः काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। तर असा आज हा ठाकरेंचा विजयी मेळावा असणार आहे। हे स्वरूप आज या विजयी मेळाव्याचं असणार आहे। आज वरळी डोम इथे ठाकरेंचा हा विजयी मेळावा 10 वाजल्यापासून या विजयी मेळाव्याला सुरुवात होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।